इंद्रायणी पूल दुर्घटनेमधील 3 मृतांची ओळख पटलेली आहे। एका मृताची ओळख अद्यापही पटली नाहीये। चंद्रकांत साठले, रोहित माने, विहान माने अशी या मृतांची नावे आहेत। तर इंद्रायणी पूल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यातील 3 जणांची ओळख पटलेली आहे। एका मृताची मात्र ओळख पटणं अद्यापही बाकी आहे आणि जे 3 जणांची ओळख पटलेली आहे त्यांची नावे चंद्रकांत साठले, रोहित माने आणि विहान माने अशी या मृतांची नावे आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या। चैत्राली, ही दुर्घटना अत्यंत भीषण अशी होती। यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, 3 मृतांची ओळख पटलेली आहे, अद्याप 1 मृताची ओळख पटणं बाकी आहे आणि आजही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाणार आहे। सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती पाहायला मिळतेय? जी दुर्घटना घडली होती त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि आपण जर पाहायला गेलं तर हा जो लोखंडी पूल जो कोसळलेला होता त्याचा सांगाडा या ठिकाणी पडलेला होता, तो देखील रात्री 10 वाजताच्या सुमारास जे आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी जर आपल्याला पाहायला गेली तर कोणत्याही प्रकारची रहदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पुढील रेस्क्यू ऑपरेशन 9 वाजता जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे। या ठिकाणी एनडीआरएफच्या टीम असतील, स्थानिक वन्यजीव रक्षक शिवदुर्ग टीम असतील, या तीनही टीम जे आहेत त्या या ठिकाणी येऊन हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी 9 वाजल्यापासून सुरू करणार आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण हा पुलाचा जो सांगाडा आहे तो अर्धा काहीसा त्याच ठिकाणी पडल्याचं देखील पाहायला मिळत आहे। तर बाकी उर्वरित जो सांगाडा होता तो देखील बाहेर काढण्यात आलेला आहे। 2 व्हीलर देखील त्या ठिकाणी तशाच पडलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। रात्रभर मुसळधार पाऊस मावळ तालुक्यामध्ये झाला, अजूनही पावसाची संततधार सतत सुरू आहे आणि त्यामुळे या कुंडमाळा परिसरामध्ये असलेल्या या इंद्रायणी नदीला देखील पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करताना काहीसा त्रास जो आहे तो रेस्क्यू टीमला येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। चैत्राली, खरं तर पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी जाऊ नका असं म्हणून अनेकदा आवाहन केलं जातं, मात्र पर्यटक अशा आवाहनांकडे दुर्लक्ष करत असतात आणि ही दुर्घटना आज आपण घडलेली पाहतोय। आज पुन्हा एकदा त्या ठिकाणचे जे काही पर्यटक स्थळं आहेत त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली अशी देखील माहिती समोर आली आहे। निश्चितच 3 ते 4 दिवसापूर्वी जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले होते की पर्यटन स्थळी जी आहेत ते जे धोकादायक पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी बंदी देखील घालण्यात आलेली होती। मात्र आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी देखील या कुंडमाळा परिसरामध्ये देखील धोक्याची सूचना असलेले पोलिसांचे बॅनर असतील हे देखील लावण्यात आलेले। त्याचप्रमाणे एक या ठिकाणी जुना बोर्ड आहे त्या ठिकाणी देखील हा पूल धोकादायक असल्याची माहिती जी आहे ती दर्शवणारा हा बोर्ड देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील अनेक पर्यटक जे आहेत ते हुल्लडबाजी करत किंवा अतिउत्साहीपणा करत या ठिकाणी येत असतात आणि आपण जर पाहिलं गेलं तर हा जो बोर्ड आहे या ठिकाणी असताना देखील अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणावरून पलीकडे जात होते। मोठ्या संख्येने रविवार असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी होते आणि त्याचमुळे हा पूल जो आहे तो पडलेला आहे। सध्या मात्र ही पर्यटन स्थळ बंद करणं गरजेचं आहे। मात्र काही अतिउत्साही हुल्लडबाज पर्यटक तरी देखील या पर्यटन स्थळांवरती येत असतात, हुल्लडबाजी करत असतात आणि त्यानंतर अशा दुर्घटना ज्या आहेत त्या घडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच चैत्राली, तर या संपूर्ण घटनेसंदर्भात आणि सर्च ऑपरेशन संदर्भात प्रत्येक वेळी तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज पुन्हा एकदा या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जाणार आहे। यामधील 4 मृतांमधील 3 मृतांची ओळख पटलेली आहे, अद्याप एका मृताची ओळख पटणं बाकी आहे आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जाईल। सध्या पाण्याचा प्रवाह खूप अधिक आहे आणि त्यामुळे सर्च ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी येत होत्या। मात्र आज पुन्हा एकदा या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जाईल कारण आणखी काही जण बेपत्ता असल्याचं कळतंय। या पुलावर अनेक पर्यटक चढलेले होते आणि त्यानंतर हा पूल कोसळल्यानंतर हे पर्यटक पाण्यामध्ये पडले। आतापर्यंत 52 जणांना वाचवण्यात आलेलं आहे, मात्र आणखी काही जण बेपत्ता असल्याचं कळतंय।
आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, तुम्ही त्याच ठिकाणी आहात जिथे काल ही दुर्घटना घडलेली होती आणि आता सध्या तिथे काय परिस्थिती पाहायला मिळते, कारण आणखी काही जण बेपत्ता आहेत असं देखील कळतंय। खरं तर आता या ठिकाणी 8:30 वाजता रेस्क्यू ऑपरेशन आहे ते पुन्हा एकदा सुरू होणार आहे। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर NDRFची एक तुकडी या ठिकाणी दाखल झालेली आहे, त्याचबरोबर CRFची एक तुकडी आहे। NDRFच्या 2 तुकड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी म्हणजे घटनास्थळापासून ज्या ठिकाणी हा जो ब्रिज काल पडला होता त्या घटनास्थळापासून जवळपास 1 किलोमीटरचा जो परिसर आहे हा पूर्णपणे या ठिकाणी आता शोध मोहीम आहे ती केली जाणार आहे। कदाचित प्रशासनाला 2 ते 3 जण अडकल्याची शक्यता या ठिकाणी त्यांनी वर्तवली आहे। मात्र काल या ठिकाणी तो लोखंडी ब्रिज आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी जे डेड बॉड्या होत्या त्या बाहेर काढण्यात आलेल्या, मात्र अजूनही प्रशासनाला 2 ते 3 जण अडकल्याची किंवा वाहून गेल्याची शक्यता आहे। त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशन आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे। घटनास्थळापासून ते पाण्याचा प्रवाह जो जिथपर्यंत गेलेला आहे तिथपर्यंत 1 किलोमीटरचा जो परिसर आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आता सर्च केला जाणार आहे। NDRFचे 2 तुकड्या आणि CRPFची एक तुकडी आणि त्याचबरोबर स्थानिक रेस्क्यूच्या माध्यमातून या ठिकाणी सर्च ऑपरेशन आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू केले जाणार आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर सकाळपासून पावसाचा जोर आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळं जे सर्च ऑपरेशन आहे त्याला कदाचित अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळं या ठिकाणी आता पाहावं लागेल की सर्च ऑपरेशन कशा पद्धतीने केलं जाईल। पण मात्र या ठिकाणी जर बघितलं तर जे बचाव पथक जे आहे किंवा सर्च ऑपरेशन करणारे जे टीम आहेत, जे NDRFचे ज्या तुकड्या आहेत त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। NDRFची जे पथक आहे त्याचं विशेष जे हत्यारं आहेत किंवा ज्या बोटी आहेत त्या या ठिकाणी आणलेल्या आहेत, जेणेकरून पाण्याचा प्रवाह जर वाढला तर त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सर्च ऑपरेशन कसं करता येईल यासाठी जी विशेष स्पीड बोट आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। आणि थोड्या वेळातच म्हणजे साधारण 8 ते 8:30च्या आसपास ज्यावेळेस सूर्यप्रकाश वाढेल त्यावेळेस सर्च ऑपरेशन आहे ते या ठिकाणी सुरू केले जाईल। या ठिकाणी आपण पाहतोय की सर्च ऑपरेशनच्या ज्या बोट आहेत किंवा जे उपकरणं आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि NDRFच्या 2 तुकड्या आहेत ते या ठिकाणी तैनात झालेल्या आहेत। थोडासा अंदाज या ठिकाणी घेतला जातो कारण पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे, त्यामुळं थोडंसं थांबून जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते केलं जाईल। काही रेस्क्यू ऑपरेशनचे काही या ठिकाणी स्थानिक लोक सुद्धा आलेले आहेत। किती वाजता आपण सर्च ऑपरेशन सुरू करणार आहे? प्रशासनाचा एकदा आपल्याला निर्देश भेटला की आपण लगेच सुरू करणार आहोत। अधिकृत अजून माहिती झाली नाही किती मिसिंग आहेत काही, जोपर्यंत आपल्याला माहिती प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण पुढील जे काही निर्णय असेल ते प्रशासन देईल आणि आपण शोधकार्य सुरू। पावसाचा जोर वाढलेला आहे, जोर वरच्या बाजूला भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यांनी बराचसा नदीला सुद्धा पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि फ्लो सुद्धा जास्त झालेला आहे, त्यामुळे शोधकार्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो। साधारण कशा प्रकारचं आजचं सर्च ऑपरेशन राहील? आजचा जो का आपण रात्रभरामध्ये जो पूल काढलेला त्यानंतर ज्या काही समजा काही कॅज्युअलिटी असेल तर ती खालच्या बाजूला गेलेली असेल, मग ती सर्च करण्यासाठी आपल्याला बोटींचा आज वापर करण्यात येईल। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे सज्ज आहे, मात्र पावसाचा अडथळा या सर्च मोहिमेला येऊ शकतो। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं ज्या ठिकाणची जी दुर्घटना घडली होती त्या ठिकाणचा जो ब्रिज आपण या ठिकाणी पाहतो दृश्यांमध्ये, या ठिकाणी आता पाणी सुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे। काल या ठिकाणी पूर्णपणे मोकळं होतं, उजेड असल्यामुळे या ठिकाणी फार काही घटना घडत नव्हती, मात्र काल ज्या ठिकाणी घटना घडली तो ब्रिज आपण या ठिकाणी पाहतोय आणि आता हा परिसर पूर्णपणे आता पाण्याने वेढलेला पाहायला मिळतोय। पाण्याचा प्रवाह या ठिकाणी वाढलेला आहे, त्यामुळे रेस्क्यूला या ठिकाणी अडथळा येऊ शकतो अशी या ठिकाणी शंका आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। मात्र आता 8:30 वाजता ह्या रेस्क्यूला सुरुवात होईल, मात्र या ठिकाणी आता आपण पाहतोय की जवळपास यंत्रणा सज्ज झालेली आहे। नक्कीच निलेश, तर आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे, त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल तेव्हा अडथळे पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे। तुम्ही असंच आपल्यासोबत जोडलेले राहा। आपल्यासोबत कैलासपुरी आपले प्रतिनिधी ते देखील जोडले गेलेले आहेत। या संपूर्ण दुर्घटनेमध्ये जे जखमी झालेले होते त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे उपचारासाठी आणि त्याच ठिकाणी कैलासपुरी आहेत। कैलास, काय अपडेट्स आहेत? आपल्याला माहितीच आहे की पूल दुर्घटनेमध्ये जवळपास 51 जण जे आहेत ते जखमी झालेले होते, त्यांना तळेगाव परिसरातील विविध रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। मी सध्या तळेगाव मधील मायनॉर रुग्णालयामध्ये आहे। या ठिकाणी 21 पेशंट जे आहेत जे
जखमी आहेत त्यांना आणण्यात आलेलं होतं. चांगली बाब म्हणजे या रुग्णालयातून जवळपास 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. 2 जण जे ह्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयामध्ये एकूण या घटनेमध्ये 6 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जाते. एकूणच सर्व पातळ्यांवर जे जखमी आहेत त्यांना योग्य ते उपचार देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि जास्तीत जास्त रुग्ण जे आहेत ते आतापर्यंत डिस्चार्ज झालेले आहेत. एकूण 51 जण जखमी होते, त्यातील 6 जण जे आहेत ते गंभीर जखमी होते. आता सध्या मायमर रुग्णालयामध्ये केवळ 2 जण आहेत आणि अथर्व रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी काही जणांवर उपचार सुरू आहेत. जे किरकोळ जखमी होते त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. काही नातेवाईकांनी त्यांचे जे पेशंट आहेत त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलेलं आहे. एकूणच जखमींवर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत आणि सुदैवाची बाब म्हणजे जे 4 जण मृत्युमुखी पडले होते त्याच्यानंतर रात्रीभरामध्ये अजून एकही मृत्यूची वाढ झालेली नाही. एकूण या घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याचं आतापर्यंत समोर आलेला आहे आणि आता विविध रुग्णालयामध्ये उपचार जे आहेत ते सुरू आहेत रुग्णांना. नक्कीच कैलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे हे देखील होते, त्यांना देखील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेट्ससाठी. तर या दुर्घटनेमध्ये 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत, तर 52 जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि आज पुन्हा एकदा सकाळी 8:30 वाजता इथे या ठिकाणी बचाव कार्य आणि शोध कार्य सुरू करण्यात येणार आहेत. आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन राबवलं जाईल. कुंडमला इथल्या दुर्घटनेमध्ये बाप लेकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रोहित माने हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील होते. ते कामानिमित्त पिंपरी चिंचवड उद्योग नगरीमध्ये स्थायिक झाले होते. रविवारी सुट्टी असल्यानं पत्नी शमिका माने, मुलगा विहान माने आणि रोहित माने हे फिरायला कुंडमळ्यावर आलेले होते. जेव्हा लोखंडी पूल तुटला तेव्हा हा परिवार त्या लोखंडी पुलावर होता. लोखंडी पुलावर ज्यावेळेस तो कोसळला आणि माने परिवार इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये पडले. यात रोहित माने आणि त्यांचा मुलगा विहान पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. मात्र पत्नी शमिका माने बचावल्या गेल्यात. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली असून आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर आता आपण हे बघत होतो, हीच दृश्य बघत होतो. या मावळ पूल दुर्घटनेमध्ये वडील आणि मुलाचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. हे कुटुंब या कुंडमळ्यावर चांगला वेळ घालवण्यासाठी गेलेलं होतं. मात्र या कुटुंबावर काळानं घाला घातलेला आहे. या वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.